सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणेरिव तमसारासन्नासति विघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारधवला या वीणावरदण्डमण्डितकरा निःशेषदाढ्यापहा अंगुं लंघयते गिरिं परमानन्दमाधवम् देवी सरस्वतीं व्यासं वसुदेवसुतं देवं देवकी परमानन्दं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुः साक्षात् परब्रह्म श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। दासबोध वाचताना आपण सुरुवातीला असं म्हणतो, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। तुम्हाला या दासबोधात काय म्हणायचंय तो मतितार्थ आमच्या मुखातनं बाहेर येऊ द्या। कुणाला प्रार्थना केली समर्थना, तसंच मनाचे श्लोक त्याच्यावर चिंतन करताना सुद्धा आपण समर्थाना हीच प्रार्थना करतोय की ज्यावेळेला आपण मनाचे श्लोक लिहिले असतील त्यावेळेला आपल्या मनातला जो मुख्य भावार्थ आहे तो या निमित्ताने श्रोत्यांपर्यंत पोहोचावा। कारण बोलविता धनी वेगळाचे, तो परमात्माच बोलत असतो, त्यामुळे त्यांना आपण प्रार्थना करतोय की त्याच्यातलं जे भावार्थ आहे तुम्हाला काय सांगायचं ते लोकांपर्यंत पोहोचावं। मनाला बोध चाललेला आहे, कोणतंही कर्म घडायच्या आधी मनामध्ये चांगले वाईट विचार येतात आणि त्याप्रमाणे पुढे कृती घडते, म्हणून बोध आहे तो मनाला आहे। मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा। मना कल्पना ते नको विषयाची विकारे घडे हो जनी ची ची। मनाला बोध केलाय की हे मना, आपल्या मनामध्ये चांगले आणि वाईट विचार येत राहणार, पण कुठल्याही गोष्टीचा संकल्प करतो आपण ज्या वेळेला काय करायचंय मला, जे काही आपण पुढे कृती करणार असेल त्याचा आधी आपण संकल्प करतो, म्हणजे मनाचा निश्चय करतो की हे आपल्याला करायचंय। मग हे मनात तू एखादी गोष्ट करायची असेल ज्या वेळेला ठरवशील त्यावेळेला एक गोष्टीचं भान राख की तुझ्या मनामध्ये कधीही वाईट संकल्प नको, मी कुणाचं वाटोळं करेन हा विचार सुद्धा मनात येऊ देऊ नको। म्हणजे मनामध्ये कुठल्याही प्रकारची पाप वासना नको। मना पाप
संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरा. मना सत्य संकल्प पाहिजे, म्हणजे मी जगाच्या कल्याणासाठी काहीतरी करीन, याला सत्य संकल्प म्हणतात. मी खरं बोलीन, लोकांच्या मदतीला धावून जाईन, किंवा असं जे काय आहे ज्याच्यामधून जनकल्याण साधेल, आत्मकल्याण साधेल, असा संकल्प कर. की बाबा मी रोज उठून पहाटे सूर्याला अर्घ्य देईन, किंवा मी रोज उठून पहाटे फिरायला जाईन, मॉर्निंग वॉक करीन, मी सूर्यनमस्कार घालीन, मी सत्याचं आचरण करीन. असा जो संकल्प आहे की ज्या संकल्पाने आपलं कल्याण होणार आहे, जगाचं कल्याण होणार आहे, म्हणजे आत्मकल्याण आणि जनकल्याण, असे विचार जे आहेत ते करायचा जो निश्चय आहे त्याला म्हटलंय सत्य संकल्प. मग ज्यावेळेला तुझ्या मनामध्ये सत्य संकल्प येईल की मला काहीतरी लोकांचं चांगलं करायचं आहे, कोणाच्या मदतीला जाऊन जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, मग असा तुझ्या मनामध्ये ज्यावेळेला सत्य संकल्प निर्माण होईल ना, त्यावेळेला हा सत्य संकल्प कसा पूर्ण होणार याचा विचारच करू नको. का? सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर. तुमचा संकल्प जर चांगला असेल, सत्य असेल, तर त्याची परिपूर्णता करण्याचं सामर्थ्य त्या भगवंताकडे. सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर. मना कल्पना ते नको विषयाची. मनामध्ये विषय आला की तशी कृतीही घडण्याची शक्यता असते. आणि म्हणून हे तू मनामध्ये विषयाची भावना धरू नकोस. तो विषय फक्त आपल्या पत्नीपुरता मर्यादित राहू दे, बाकीचं तो विषय जर तुझ्या मनामध्ये येत असेल तर काढून टाक. का? कारण त्याच्यामध्ये तुझी जगामध्ये चीची म्हणजे नाचक्की होईल. नको विषयाची. का? मनामधला विकार वाढला. विकारे घडे हो जनी ची म्हणजे तुझ्याबद्दल लोक वाईट बोलतील. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना काम नाना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू. नको रे मना मत्सरू दंभवारू. नको रे मना क्रोध. रागवू नकोस. क्रोध वाईट आहे. तेव्हा हा क्रोध आहे ना, हा कधी निर्माण होतो हे लक्षात घे. आपल्या हिताच्या आड कोणी आले की लगेच राग येतो आपल्याला. मग हा क्रोध आहे ना, तो माणसाच्या हातून काहीतरी राग आला, बोलून गेलो आपण कोणाला काहीतरी, तेवढंच लोक धरून ठेवणार आहे. रागाने कानपाड्यात मारले. आता ते आपण वाचतो, ती शिक्षकांनी मारली कानात आणि त्या मुलाला वैरेपणा झाला. म्हणजे क्षणभराचा राग आहे, पण तो आयुष्याचं नुकसान करून जातो. म्हणून राग आहे ना, हा राग नको. नको रे मना क्रोध हा खेदकारी. कारण ती कृती घडून गेल्यानंतर मनामध्ये खेद निर्माण होतो. अरे अरे मी एवढं रागवायला नको होतो. नको रे मना काम नाना विकारी. मनामध्ये असे काम म्हणजे अशा इच्छा नको की ज्यामुळे मनामध्ये नाना प्रकारचे विकार निर्माण होतील. नको रे मना लोभ हा अंगीकार. मना लोभ नसावा. अंगीकारू म्हणजे त्याचा स्वीकार करू नको. कारण जसा लोभ वाढेल ना, तशी तुझी पापाकडे प्रवृत्ती होईल. म्हणून लोभ नकोय. नको रे मना लोभ नाना विकारी.
मग म्हणाले लोभ कशाचा असावा? लोभ असावा भगवंताच्या दर्शनाचा, सत्संगाचा, असा लोभ असावा की मला कुठे सत्संग मिळेल, कुठं काय आहे, म्हणजे चांगल्या गोष्टीचा लोभ असावा पण वाईट गोष्टीचा लोभ नसावा. नको रे मना मत्सरू दंभ भारू. अरे हे मना, तुझ्या मनामध्ये कुणाबद्दल मत्सर जागृत होऊ नये. मत्सर कधी जागृत होतो? आपल्यापेक्षा कुणाचं काही चांगलं झालं की मत्सर निर्माण होतो. मग असं अरे त्याच्या त्याच्या नशिबाने त्याला मिळाले ना, त्याचा मत्सर तू कशाला करतो? नको रे मना मत्सरू. आणि दंभ भारू म्हणजे मनामध्ये दांभिक विचाराला प्राधान्य देऊ नकोस. नको रे मना मत्सरू दंभ भारू. त्याचा दंभ आहे ना, हा मोठा आहे, अहंकार निर्माण होतो, दांभिकपणा मनामध्ये निर्माण होतो. जय जय रघुवीर समर्थ. आता 5 आणि 6 या 2 श्लोकाचं आपण चिंतन करतो. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. आयुष्यात चांगले वाईट प्रसंग येत जातात, त्यावेळेला मनामध्ये धारिष्ठ पाहिजे. धारिष्ठ म्हणजे काय? संकटाला तोंड देण्याची तयारी. म्हणून हे मनामध्ये धारिष्ठ धर. क्या खाना, तो दम खाना. श्रद्धा और सबुरी. थोडा धीर धर. धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी. धीर धर. धीर धरल्यानंतर अनेक प्रश्न काय आहेत माहिती का? काळाच्या ओघातच त्याची उत्तर मिळून जातात. थोडा धीर धरला ना, काळाच्या ओघात त्याची आपोआप उत्तर मिळूनच जातात. धरी रे मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. मना बोलणे नीच शोषित जावे. कोणी काहीही म्हटलं ना तरी बोलणाऱ्याला 1 तोंड दिले, ऐकणाऱ्याला 2 कान दिले. कोणाला निंदा करायची त्याला करू दे. आपल्याला असं वाटतं मग आपल्याला कोणी निंदा केली तर आपल्याला राग नाही काही. समजा माझं काही चुकलंय म्हणून मला कोणी बोललं तर त्याचं राग यायचं कारण नाही. आणि माझं काही चुकलं नाही आणि कोणी बोललं तरी राग यायचा उपयोग नाही. आत्ता त्याला कळणार नाही पण कालांतराने कळेल की मी जे बोललो ते चांगल्यासाठीच बोललो. म्हणून कोणी काही बोललं, कोणी मला वाईट म्हणलं म्हणून मी वाईट होत नाही, आणि कोणी मला चांगलं म्हणलं म्हणून मी चांगला होत नाही. आपण आहेत तसेच आहे ना. चांगलं म्हणलं तर तसंच आहे, वाईट म्हणलं तर तसंच आहे. आपण आहेत तसेच आहे. फक्त आपल्यातले काही दोष कोणी आपल्या हितबंधूंनी, ज्याला आपल्याविषयी कल्याण वाटतं त्यांनी काय आपल्यातले दोष दाखवले तर त्याचा राग याचा उपयोग नाही. मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. कोणी काही बोललं तर आपण त्याच्याशी चांगलं बोलावं. म्हणजे असं कसं हो, तो आपल्याशी वाईट वागतो ना, आपण चांगलं कसं वागायचं? म्हणजे एवढ्यासाठी चांगलं वागायचं की त्या समोरच्या माणसाला आज नाही उद्या कळेल की अरे मी ह्याला एवढा त्रास देतो तरी हा माझ्याशी चांगलंच बोलतोय. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. मग त्याच्यातून आपल्यात फरक काय? आपणही त्याच्यासारखंच वागायला लागलो तर त्याच्यातून आपल्याला काही फरक राहणार नाही. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. मना सर्व लोकासी रे निव व्हावे. हे मना आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने लोकांना आनंद वाटावा असं असावं. आपलं बोलणंही तसं असावं, आपलं वागणंही तसं असावं. म्हणून कसं आहे, मना सर्व लोक असं रे निभवावे. निभवावे म्हणजे संतोषित करावं. आपलं कर्म असं असावं, आपलं वागणं असं असावं की लोकांना आनंद वाटला पाहिजे.
कसं? जेथे तेथे नित्य नवा, जनास वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पुढोचे निधी. तो बहुता कारणे जन्मला, पाहिजे तो ज्याला त्याला, मग काय मुळे त्याला भूमंडळी. जो सकळा समान्य तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषा. मना सर्व लोकाशिरे निववावे, जय जय रघुवीर सम. देह 7वा झाला. 8वा, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी. आपलं जे याच्यावरचं चिंतन आहे ना, ते साधं भोळं आहे. विद्वत्तेचं या ठिकाणी कुठंही मांडणी नाही. पण सर्वसामान्य माणसाला सहज वाचल्यानंतर जे पटकिनी लक्षात न येणार आहे ते थोडंफार लक्षात यावं, एवढाच याचा उद्देश आहे चिंतनाचा. फार मोठे विद्वत्तेचं प्रदर्शन असं नाही, मुळात नाहीच तर मी प्रदर्शन कुठून करणार? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. आपण गेलो तरी आपली कीर्ती मागे राहायला पाहिजे. आपली कीर्ती मागे राहायला पाहिजे याचा अर्थ का? अहिल्याबाई होळकर आता आहेत का? नाही आहेत, पण त्यांची कीर्ती मागे आहे का नाही? झाशीच्या राणीची कीर्ती मागे आहे का नाही? छत्रपती संभाजी महाराज म्हणा, शिवाजी महाराज म्हणा, हे अनेक सत्पुरुष आहेत, क्रांतिकारी आहेत, सगळ्यांच्या त्यांच्या कीर्ती मागे राहिली. ते नाहीच देहाने आता, पण त्यांची कीर्ती जगामध्ये. म्हणून असं काही कर्म, कीर्ती म्हणजे कर्म, असं काही कर की लोक गेल्यानंतर सुद्धा त्यांना तुझी आठवण येत राहील. असं कर्म कर, असं मरण असावं असं लोकांना वाटलं पाहिजे, असं जीवन असावं असं लोकांना वाटलं पाहिजे, आदर्श पाहिजे असं जीवन असावं, असं कर्म असावं असं लोकांना वाटलं पाहिजे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरण आलं तर चालेल. आता म्हणले मागं काय शिल्लक आहे? म्हणजे आपलं घर दार प्रॉपर्टी सगळं झालं, पण ज्यावेळेला आपल्याला राम बोलो भाई राम बोलो म्हणून घेऊन जातात ना, त्यावेळेला मागणं येणाऱ्या माणूस कधीही चर्चा करत नाही की ह्या माणसाचे ब्लॉक किती, या माणसाकडे सफेद पैसा किती, काळा पैसा किती, अमुक काही चर्चा नसते. किती अब्जार आहेत, किती काय आहे, काही नाही. या माणसाने आयुष्यात चांगलं काम केलंय का वाईट काम केलंय एवढंच मागणं लोक बोलतात. अरे अरे मनुष्य गेला, वाईट वाटतंय, अजून काही काळ जगायला पाहिजे होता. नाही तर काय म्हणतील की याला बरं झालं पिढा गेली. असं कोणी म्हणू नये. पिढा गेली घरातल्याने म्हणू नये, बाहेरच्याने म्हणू नये. बरं झालं सुटलो बाबा. पण असं म्हणजे आपलं वागणंच असं की ना आपला त्रास घरच्याला आहे ना त्रास बाहेरच्याला आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मना सज्जना हेची क्रिया धरावी. कर्म तर केल्याशिवाय मनुष्य राहणार नाही ना. सत्कर्म असेल का कुकर्म असेल, कर्म माणसाला कर्म चालूच आहे. उद्या एखादा मनुष्य म्हणेल मी काही कर्म करत नाही, नुसतं बसून राहिलो, पण नुसतं बसून राहणं कर्म आहे. श्वास घेणं कर्म आहे, थोडं अंग हलवलं तरी कर्म आहे, या कुशीवरनं त्या कुशीवर झालं तरी कर्म आहे. बेड रेस्ट आहे, पण या कुशीवरनं त्या कुशीवर समजा तुम्ही नाही झाला, कोणी जर तुम्हाला इकडे इकडे केलं कर्म आहे. मग हे कर्म माणसाला चुकतच नाही. मग हे जर कर्म चुकतच नाही, करायचंच आहे, तर कुकर्म कशाला करायचं आहे? सत्कर्मच करावं. मना सज्जना हेची क्रिया धरावी. कशी क्रिया करावी म्हणा? हे म्हणा तू अशी क्रिया कर. कशी कर? स्वये सर्वदा मना चंदनाचे परित्वा झिजावे. चंदन स्वतः झिजतं, पण सर्वांना सुगंध देत देत त्याचं आयुष्य संपतं. उदबत्ती देवा पुढची जळते, पण ती सुगंध देत देत जळते. आम्हाला शाळेमध्ये
2 मेणबत्त्याची गोष्ट होती. म्हणजे घरात 2 मेणबत्त्या होत्या. एका मेणबत्तीला किडे लागून लागून ती सगळं पोखरून टाकली आणि दुसरी जळत जळत गेली, जगाला प्रकाश देत गेली. कोणाचं आयुष्य चांगलं नाही? ते आयुष्य जाणारच आहे, पण ते चांगलं जायला पाहिजे ना. मना चंदनाचे परित्वाजी जावे, परी अंतरी सज्जना नीव व्हावे. सज्जनांना, चांगल्या गोष्टीचा विचार करणाऱ्या माणसाला तुझ्या कर्माचा आनंद वाटला पाहिजे. त्यानं वाटलं पाहिजे की अरे वा, आपल्या ह्या पंथामध्ये एक चांगला मनुष्य आला असं त्याला वाटलं पाहिजे. तुम्ही जिथं काम करता तिथं असं वाटलं पाहिजे आणखी एका चांगल्या माणसाची भर पडली. परी अंतरी सज्जना नीव व्हावे. आपण आता म्हणतो का नाही, आमचे कुठे साहेब आले, खूप चांगले हो, सगळे स्वच्छता आहे, टापटीप आहे, सगळं जिथल्या तिथं आहे, सगळं कर्म करतात. ते काय चंदनाचे परित्वाजी जावे असं म्हणतात. ह्याला चंदनाचं झिजणं म्हणतात. मना चंदनाचे परित्वाजी जावे, परी अंतरी सज्जना निभवावे. चांगला विचार करणाऱ्या माणसाला मनाला आनंद देणारं आपलं कर्म असावं. जय जय रघुवीर समर्थ. 8वा झाला, 9वा. नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे. नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे. दुसऱ्याच्या खिशातला पैसा माझ्या खिशात कसा येईल हा विचार करू नये. नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे. कुणाला फसवून म्हणा, लांडी लबाडी करून म्हणा, त्याचा पैसा तुम्हाला मिळेल. लोकांचा विश्वास संपादन केला की लोक तुम्हाला देतील, पण त्यांना पुन्हा मागायची वेळ आली तर उपयोग काय त्याचा. म्हणून काय म्हटलंय बघा, नको रे मना दुसऱ्याचं घेतलेलं द्रव्य बुडवण्याची वृत्ती होऊ नये. नको रे मना द्रव्य ते पुढीलाचे. दुसऱ्याचं द्रव्याची अपेक्षा करू नये. अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. अत्यंतिक स्वार्थबुद्धी नसावी. आता कुठलाही तुम्ही व्यवसाय केला तर 2 पैसे तुम्हाला मिळायला पाहिजे हे सर्वसाधारण आहे, पण ते किती मिळायला पाहिजे त्याचं मग पुढे लोभामध्ये परिवर्तन होऊन जातं. आणि म्हणून म्हणलंय की अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. अत्यंतिक स्वार्थी बुद्धी झाली ना तर पापाचा संग्रह वाढत जातो आणि ते आपल्याला भोगल्याशिवाय सुटत नाही. देणे हे गत जन्मीचे सकळ हे सव्याज देणे असे मागच्या जन्म फेडावं लागतं. एका माणसाने एकाचे 200 रुपये घेतले होते, परत केले नाही. तो गेला मनुष्य, ते राहिले ना, मग त्यांनी त्याच्या मुलाकडे नेऊन द्यायला पाहिजे. त्यावर तुमच्या वडिलांनी मला दिले होते, तुम्ही घ्या. नाही, मग पुढच्या जन्मामध्ये तो झाला डॉक्टर, ज्याचे 200 घेतले होते तो. आणि हा आजारी पडला, पण ह्याचा प्राण जाता जाईना हो. सगळे डॉक्टर झाले, अमुक झाले, तमुक झाले. कोणी म्हणते होमिओपॅथी करा, कोणी म्हणते आयुर्वेदिक करा, कोणी म्हणते जडीबुटी करा, कोणी म्हणते झाडा पाचोळा करा, म्हणजे मंत्र उतरून टाका. अमुक काही जायलाच तयार नाही मनुष्य. शेवटी सत्पुरुष आले. म्हणजे का सगळे लोक जमलेली, म्हणजे जमले म्हणजे कधी जातो बघायला, सगळे जमलेले. आत्ता जातो का नंतर जातो, पण जात नाही ना, प्राणच जाईन हो त्याचं. ते सत्पुरुषाला विचार, महाराज काय होत आहे, प्राण सुटत नाही, काय राहिले. आंबळे यांनी गेल्या जन्मात एका माणसाचे 200 रुपये घेतले. मग आता तो गेल्या जन्मात कोणाचे घेतले काय माहिती होणार. म्हणजे अमुक अमुक ठिकाणी तो आता डॉक्टर. त्याला जर तुम्ही इथे घेऊन आलात तर तुमचे
याचा प्राण सुटेल म्हणाले. झालं. पण त्यांनी 200 त्यावेळेला घेतले, आता त्याचे म्हणले 2000 रुपये झाले चक्रवाढ व्याजाने. तर म्हणले ते स्पेशलिस्ट आहे तो, त्याच्याकडे जा. मग त्यांनी सांगितलं मी यायचं झालं तर माझी व्हिजिटिंग फीस 2000 रुपये, अंगाला हात लावण्याचे पुढचे पैसे वेगळे, तपासण्याचे वेगळे, येण्याचेच 2000 रुपये, आणि ते सुद्धा घरात गेल्याबरोबर लगेच माझ्या हातात दिले पाहिजेत. मग मी तपासणार, तोपर्यंत तपासणार नाही. पहिले व्हिजिटिंग फी द्यायची, मग बाकी तुमचं काय असेल ते मी बघेन. त्याचे तपासणी ऑपरेशन काय असेल त्याचा खर्च देणार. मग गेला भावा त्याच्याकडे, गेल्याबरोबर लगेच त्याचे 2000 म्हणले हे पहिले तुम्ही आलायत ना ते 2000 रुपये घ्या. म्हणले पेशंटने मला देऊ द्या. पेशंटच्या हातात नाही, याच्या हातात दिले. याच्या हातात दिल्यावर त्याचा प्राण सुटला. बघावलं नाही, तपासू लागलं नाही. देणे हे गत जन्मीचे सकळ हे सव्याज देणे असे. म्हणजे काय आहे की तुम्ही जर अतिस्वार्थ केला तर ते पापामध्ये रूपांतर होतं, आणि ते पाप या जन्मी नाही पुढच्या जन्मी कधीतरी. हे आता मी डॉक्टर तू सांगणे सहज त्या माणसाला लक्ष द्यावं म्हणून सांगेल, पण ते कुठल्या न कुठल्या रूपाने आपल्याला फेडावंच लागतंय. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारखे दुःख मोठे. मग याने काय होतं ह्या पापामुळे माहिती का, मनासारखं काही घडतच नाही. सारखे अडथळे, सारखे अडथळे. काय म्हणतंय, न होता मनासारखे दुःख मोठे. आणि मग हे जे पाप कर्म पुढे उभं राहतो ना, त्यामुळे अडथळे निर्माण होतात. म्हणून कुणाचं दुसऱ्याचं नको नको रे मना द्रव्य ते पुढे राहते. अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे, घडे भोगणे सर्व ही कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. जय जय रघुवीर समर्थ. आता 10वा श्लोक. सदा सर्वदा प्रीतिरामे धरावी, दुखाची स्वय सांडीजीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेकी सदा स्वस्वरूपे भरावे. सदा सर्वदा प्रीतिरामी करावी. रामावर प्रेम करावं म्हणले का? अहो ज्यांच्यावर प्रेम आपण करतो ना, ती माणसं अशी काही वागतात ना की एवढं प्रेमाचं हे फळ हेच का असं वाटायला लागतं. मग म्हणले हे प्रेम तिथे करण्यापेक्षा इथे करा रामावरती. तो कधी दगा देणार नाही. त्या प्रेमाला परतफेड डबल प्रेमाने करेल. काय म्हणते का, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. भगवंतावर प्रेम करावं, त्याची अनेक पटीने परतफेड तो करतो. तोही आपल्यावर प्रेम करतो ना. त्यांनी एकच वाक्य सांगितले बघा, यो यथामाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जो माझ्याशी जसा आहे त्याच्याशी मी तसा आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करा, मी तुमच्यावर प्रेम करेन. फक्त ते अनेक पटीने करेन. तुम्ही 1 पैसा दे करतो तसा, म्हणजे तुम्ही थोडं दिलं तर मी अनेक पटीने देणार आहे. तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुःखाची सोय सांडीजीवी करावी. त्या रामावर जसं तुम्ही प्रेम करायला लागाल तसं हळूहळू तुमच्या आयुष्यातलं दुःख कमी होत जातं. दुःखाची सोय सांडीजीवी करावी. आता दुःख करायचं काय काम आहे? म्हणजे असं कसं दुःख करावं लागणार नाही का? लहान मुलं आहे शाळेत जाणारं, तो काय करतोय लहान मुल? बाईने सांगितलं फी घेऊन यायचं, घरी आलं सांगतो आई बाई म्हणलं उद्या येताना फी घेऊन. ते क्राफ्टचा सामान आणायचं आहे, एवढी यादी दिली, आई रात्री दुकानात ती घेऊन येते. एवढं करून आणायला सांगितलं, तेवढं करून आणायला सांगितलं. त्याला काही दवाखाना न्यायचं आहे, अमुक तमुक खाणं पिणं सगळं आई करते. मग
आपण म्हणतो त्याला चिंता का करावी लागत नाही? मी फी कशी भरू, मी हे क्राफ्टचं कामानं आणायला सांगितलं, मी कसं आणू, अमुक अमुक ड्रेस घालावा लागेल म्हणून सांगितलं, मी कसा घालू, त्याला काळजी करावं नाही. तो म्हणतो माझी आई आहे ना, समर्थ आहे, वडील आहे, समर्थ आहे. मग तेवढ्या लहान मुलाला जे कळतं ते आम्हाला कळत नाही. हो, देव सांगतो ना, मैं हो ना, मी आहे, तुम्ही कशाला काळजी करता. दुःखाची सोय सांडीची बी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे. आपल्या वाट्याला आलेलं हे जे देहाचं दुःख आहे ना, ते सुख मानावं. का? तेवढं आपलं गेल्या जन्मातलं पाप हळूहळू हळूहळू कमी होत जात आहे. कारण ते भोग आहेत ना, ते भोगून संपवायचे. म्हणून त्या देह दुःखाचं देहाला होणारं जे दुःख आहे त्याचं दुःख न मानता सुख मानायचं आहे. देहे दुःख ते सुख माने येतं जावे म्हटलं नाही. हे आता आपण सगळं परतफेड करतोय, पाप सगळं धुवून निघतंय आपलं. प्रयत्न करावा, डॉक्टरकडे जावं, औषध घ्यावं, तमुक व्हावं, पण त्याचं दुःख करत बसू नये. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. माणसाच्या मनातला विवेक जागृत झाला पाहिजे. सत्य काय, असत्य काय, विवेक. सार काय, असार काय. असार काय आहे? नाशिवंत देह जाणार सकळ. आमचं प्रेम सगळ्यात जास्त आमच्यावरच. आपल्या इतकं आपण दुसऱ्या जगावर कोणावर प्रेम करत नाही. स्वतःवर प्रेम जास्त. 10 वेळा अक्षर पाहतो आपण. इथं आलं तर गुरुजी बघतो. देहावरती आपलं प्रेम आहे ना. आपल्यात सगळ्यात जास्त प्रेम आपल्या देहावरती. पण देह हा नाशिवंत आहे ना, त्या नाशिवंतावर प्रेम करून काय मिळेल? जसं सांगितलं ना, रामायणामध्ये कथा आहे. रामाने वालीचा वध केल्यानंतर ती तारा आली शोक करत. अहो म्हणाले, तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं, वालीचा वध केला, तो म्हणले घेऊन जा इथे. हा म्हणले, हा तिथे पडलेला देह आहे, वाली कुठे? म्हणले, तू प्रेम कोणावर केलंस? या देहावर केलंस का त्याच्या अंतरंगावर प्रेम केलं? देहावर केलं असेल तर घेऊन जा, घरी ठेवून दे. 2 दिवसात तू बोलवशील उचला म्हणून सांगते. देहावरती प्रेम आहे, पण देह तर नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. मग नाशिवंतावर प्रेम करण्यापेक्षा शाश्वत राहणारं काय आहे? तर त्याचा आत्मा राम, त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. म्हणून म्हणाले, तो तर जिवंत आहे. कोण? वाली. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकान् चैनं क्लेदेन तापोन शोषयति मारुतम्. तो तर शाश्वत राहणार आहे म्हणाले. तो कुठे गेलाय? आहे तो हा देव ना, तो नाशिवंतच आहे. आणखीन समजा मी त्याला उठवलं तर 100-2 वर्षांनी पुन्हा जाणारच आहे केवढा. म्हणून असं म्हणलं, विवेक जागृत करावा. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. आपल्या आत्मस्वरूपाशी आपण रममाण व्हावं. केव्हा? विवेके सदा. आपल्या मनातला विवेक जागृत करावा. मी नाशिवंतावर प्रेम करू का शाश्वतावर करू? शाश्वत कोण आहे? आत्माराम आहे. मग त्या आत्मारामावर प्रेम करू का? काय नश्वर असे ह्या माझ्या देहावर मी प्रेम करू? दुसऱ्याचा देह सोडून द्या. आपलाच देह तो नश्वर आहे आणि तो नाशिवंत आहे. मग मी इतके दिवस नाशिवंतावरच प्रेम करत आलो. आता विवेक निर्माण झाला आहे. नाशिवंतावर नको, शाश्वतावर करायचं आहे. शाश्वत कोण आहे? चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविन. तो जो कोणी आहे, हा शरीर चालवणारा, बोलवणारा, चालवितो, बोलवितो, खाववितो, ऐकवितो, असा जो आहे तो ज्याच्या सत्तेने आम्ही डोळ्याने पाहतोय, कानाने ऐकतोय, हातपाय चालतायत, तो त्याच्यावरती प्रेम करायचं आहे. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. 10वा श्लोक झाला.
जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. मनात वाचरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. जनी सर्व सुखी असा कोण आहे. विचार कर, या जगामध्ये असा एक तरी सुखी मनुष्य भेटेल का? आपल्याला तो वर्ण सुखी असं वाटतं. काय म्हणले, त्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, पटवंड आहेत, सगळे दिसतंय. याला बाह्य सुख म्हणतं. हे सगळं आहे की व्यावहारिक सुख त्याच्याकडे सगळं आहे. पण त्याला जर विचारलं तू सुखी आहे का, तर म्हणतो नाही. जगी सर्व सुखी. का सर्व का म्हणलंय, सर्व सुखी असं का म्हणलंय? काहीतरी एक भगवंतानीच कमी ठेवलेलं असतं. काहीतरी एक, सगळं आहे पण एक नाही, सगळं आहे पण एक नाही. काहीतरी एक कमतरता भगवंत नाही, तर आपल्याला त्याची आठवण कशी व्हायची. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे. काहीतरी आहे, काहीतरी नाही, असंच जग आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधोनी पाहे. एका घरी एक व्यक्ती मृत पावली. ते गेली गौतम बुद्धाकडे. बाई, अहो म्हणले, आमचं घरातले मनुष्य गेलं ते दुःख मला फार होतं. म्हणले, असं कर बाई, तू एक पेलाभर पाणी घेऊन ये, तुझ्या नवऱ्याला मी जिवंत करतो. गेली स्वयंपाकघरात पाणी आला. तुझ्या घरातलं नको पाणी, आता हे गेलाय ना म्हणलं तुमच्याकडे. आता असं कर, या संबंध गावामध्ये फिर आणि ज्या घरामध्ये एकही मनुष्य गेला नाही असं घर शोधून आण, तिथनं पाणी आण. कोणाचा पणजोबा गेलाय, कोणाचा खापूर पणजोबा गेलाय, कोणाचा आजोबा गेलाय, कोणाचा नातेवाईक गेलाय. पण आपल्या आयुष्यात कितीतरी माणसं गेलेली आपण पाहिलेली आहेत. एक तर घर असं आहे का ज्याच्यात कोणी गेलं नाही. आता असतील पण त्याच्या आधीचे गेलेत का नाही. म्हणून असं म्हणलंय की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधोनी पाहे. मनात वाचरे पूर्वसंचित केले. तूच केलेले कर्म आहे. म्हणले, एवढा डायबिटीस झाला, एवढा अमुक झाला. कोणी पथ्य पाळणार, तू औषध घेतो पथ्य पाळत नाही, बरा कसा होईल. तुला बरं व्हायचं असेल तर पथ्य पाळायला पाहिजे. तुला जे काही सांगितले डॉक्टरांनी त्याचं आचरण करायला पाहिजे. औषध न घे असो ने व्यथा, पथ्य पाळी ना कदा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख. समर्थांची व्याख्या करून ठेवली. तुम्हाला दुःख नको असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजे. पण हे वाट्याला आले ते तुमच्या काहीतरी कर्माने आलेले, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. मनात वाचरे पूर्व. ह्या जन्मात तर आपण चांगलं वागलोय, पण पूर्वजन्मात आपल्याला काय माहिती. एक मनुष्य दरमहा 100 रुपये बँकेमध्ये भरत होता. वर्ष झाल्यानंतर गेला मॅनेजरकडे, म्हणले माझे 1200 रुपये जमा आहेत, ते मला काढायचे. बँक मॅनेजर म्हणला, बाबा तू भरलेले तुला आठवत आहे, पण 2 वर्षापूर्वी 5000 रुपये कर्ज घेतलंयस, त्याच्यावरचं व्याज आणि मुद्दल ते अजून बाकीचे म्हणाले. हे ते तुझे 1200 आहेत ना, ते त्याच्यात आधी जमा करू. ते तुझे 5000 वरचे व्याजासहित जे असतील ते कमी होतील आणि नंतर तुझा बॅलन्स वाढेल. आधी आपण जे कर्म करतो चांगलं काय आहे ते, हे मागचं जन्माची फेड करतो. आधी आपल्याला असं वाटतं की मी एवढं करतो तुम्हाला, अरे बाबा ते तुझं फेड चालते. मनात वाचले पूर्वसंचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. त्याच्यासारखे सगळं भोगणं प्राप्त होतं. म्हणून समर्थ सांगतात की कर्म करतानाच असं करा की तुम्हाला पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. 11वा श्लोक पूर्ण झाला. काल 4 झाले होते, आज 7 झाले. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण.
श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर। जे कोणी या यूट्यूबला ऐकत असतील त्यांना एक विनंती आहे की त्याने तुम्हाला आवडलं तर ते लाईक करा किंवा सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचण्याची शक्यता आहे। आरती पान पावताची उभी ही माय अनाथांची। आरती पंढरीश प्रभुची।